टॉपिक आहे मोमेंट. सगळ्यात क्वेश्चन 1 ह्याच्यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात ना, आणि क्वेश्चन 2 मध्ये 2. त्यातला दुसऱ्यातला जो लास्ट प्रश्न असणार ना, जे 3 दिलेले असतात क्वेश्चन, त्यातनं सगळ्यात लास्टवाला क्वेश्चन हा मोमेंट असणार. मग जेव्हा तो 5 मार्क्स त्याचे मिळालेच पाहिजेत, कारण त्याचे फॉर्म्युलेज इझी आहेत. मग फर्स्ट काय करायचं आहे, मोमेंटमध्ये 2 टाईप आहेत. एक म्हणजे असा थेअरीचा क्वेश्चन येतो आणि एक म्हणजे असा टेबलमध्ये क्वेश्चन येतो. या दोन्हीतला कुठलाही एक येऊ शकतो. तर सगळ्यात फर्स्ट आपण एक थेअरीचा बघू आणि एक नॉन थेअरीचा बघू. थेअरीच्या क्वेश्चनमध्ये कसं असतं की इफ द मोमेंट फर्स्ट 4 मोमेंट डिस्ट्रीब्युशन असं, किंवा 3 मोमेंटचं डिस्ट्रीब्युशन, असं किती पण मोमेंटचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं असतं. मोमेंटचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपल्याला μ1 μ2 μ3 हे जर 3चं विचारलं असेल तर 3च दिलेले असतात. 4चं विचारलं असेल तर μ4 पण असणार. मग 3 आता पहिल्यांदा आपण इथे 4चं दिलं आहे, मग 4साठी बघू. त्याच्यासाठी व्हॅल्यू ऑफ ए किती 5 आहे. मग त्याच्यासाठी कॅल्क्युलेट कसं करणार, तर फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला हे एवढं गिवन व्हॅल्यूज आहेत ए. तर ह्याच्यामध्ये β1 आणि β2 काढायचं आहे. तर ह्या β1ला स्क्यूनेस म्हणतात आणि β2ला कर्टोसिस म्हणतात. तर क्वेश्चनमध्ये डायरेक्ट विचारतात की व्हॉट इज स्क्यूनेस और कर्टोसिस. मग घाबरायचं नाही, आपल्याला फक्त β1 आणि β2 काढायचं आहे. नाहीतर मग β1 β2 पण दिलेलं असतं की बाबा β1 β2 काढा. आणि जर नसेल दिलं तर तिथं स्क्यूनेस किंवा कर्टोसिस दिलेलं असतं. मग काही दिलेलं असेल ना, तर पहिल्यांदा μ1 काही नाही लिहायचा. μ1 = 0 करायचं आपले सेल्फ कॉन्शियस मनासाठी की आपण μ1 काढतोय. मग μ-1 साठी μ1 काढला, तर μ-2 त्यासाठी μ2. μ2चा फॉर्म्युला काय असणार, तर μ-2 मायनस μ1 स्क्वेअर. लक्षात ठेवायचं μ2चा फॉर्म्युला आहे म्हणजे μ2 येणार मायनस μ2च्या आधी काय असतं μ1, म्हणून μ1 येणार. मग μ1 स्क्वेअर केला, मग μ2 काय आपला 20 मायनस μ1 काय 2, मग 2चा स्क्वेअर म्हणून 4. 20 मायनस 4 16 आलं. μ3 काढायचं आहे. आता μ3 काढतोय म्हटलं μ3 येणार. मग μ3 3 म्हटलं मायनस 3 करायचं. 3 मल्टिप्लाय बाय μ3च्या आधी काय असतो 2 असतो, मग 2 मल्टिप्लाय बाय 1 प्लस, मग 3च्या आधी काय असतो 2, मग 2 मल्टिप्लाय बाय μ2 घेतला होता. आता इथं μ1 पहिल्यांदा घ्यायचा. मग μ1चा क्यूब, कारण क्यूब का घेतलं, कारण इथं 3 आहे म्हणून. तर मग पहिल्यांदा आता आपण इथं μ3 काढला. μ3 काढायला ते व्हॅल्यूज ज्या आहेत तशा टाकायचे, कॅल्क्युलेट करायचं. μ4च्या फॉर्म्युलामध्ये μ4 लिहिला, मग μ4 आहे म्हणून μ4 लिहिला, मायनस 4 आहे म्हणून 4 मल्टिप्लाय बाय, आता आधी कसं आपण 3 आहे म्हटलं 3च्या आधीचा 2 घेतला, तसंच 4 आहे म्हटलं 4च्या आधीचा 3 घ्यायचा. 4ला मग 3 घेतला, मग μ3 μ1 मल्टिप्लाय करायचं. आता इवन नंबर आहेत, मग आता 4 झाला, मग 4 नंतर इवन कुठला असतो 6, मग प्लस 6. मग आता 3 घेतलं, 3च्या आधीचा कुठला असतो 2, मग 2नी परत 1ला मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा. मग मायनस 3च्या आधी आता काय ते 2 झाला, मग 3 असतो म्हणून 3 घ्यायचा, म्हणून मायनस 3 मल्टिप्लाय बाय μ1 मग (4) का केलं, कारण μ4 आहे म्हणून. त्यात व्हॅल्यूज टाकल्या, त्या व्हॅल्यूज टाकून आन्सर आलं. β1 β2 काढायला μ3चा स्क्वेअर आणि μ2चा क्यूब. मग μ3 जो आहे आपला, आता μ3 काढला, तर μ3 काय असतो आपला, तर हा आलेली व्हॅल्यू, मग -64चा स्क्वेअर. आणि μ2 काय आहे, μ2 आहे आपला 16, मग 16चा क्यूब. तर हे कसं लक्षात ठेवणार हा फॉर्म्युला, β1 = 3 असेल तर स्क्वेअर असणार, 2 असेल तर क्यूब असणार, म्हणजे अपोजिट उलटं लक्षात ठेवायचं. ह्याचा आन्सर +1 येतं. β2चा फॉर्म्युला आहे μ4 डिवायडेड बाय μ2चा स्क्वेअर. μ4ची व्हॅल्यू किती आली 162 डिवायडेड बाय 16चा स्क्वेअर, मग हे आन्सर आलं. फर्स्ट क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चनमध्ये पण सेम करायचे, 4च दिलेले आधी आणि एची व्हॅल्यू 2 आहे. मग 4च काढायचे, कुठला μ1 μ2 μ3 μ4, आणि त्याचा मीन काढायचा आहे. मीनचा फॉर्म्युला असतो x = μ1 ओके. डॅश कुठला आहे, μ1 2 आहे इथं, 2 प्लस ए काय आहे 2 आहे, मग मीन किती आला 4. बाकीचं सगळं सेम आहे. कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस आणि कर्टोसिस सांगितलं. स्क्यूनेस म्हणजे β1, कर्टोसिस म्हणजे β2. मग आता हा तर क्वेश्चन सेम तसंच सॉल्व्ह करायचा. असे व्हॅल्यू चेंज करून क्वेश्चन येऊ शकतो. तिसरा बघू, कारण तिसऱ्यामध्ये μ1 μ2 μ3 3च काढायचे, आधी आपण 4 काढायचो. ह्याच्यात आपल्याला एची व्हॅल्यू 2 दिली आहे. फाइंड ह्याच्यामध्ये पण मीन स्टँडर्ड डेव्हिएशन β1 काढायचं, ह्याच्यात β2 नाही काढायचा, म्हणजे कर्टोसिस नाही काढायचा.
मग ह्याचा एची व्हॅल्यू किती सांगितली 2 दिली, μ1 डॅश दिलाय 1, μ2 डॅश 16, μ3 डॅश -40. मीन स्टँडर्ड डेव्हिएशन आणि बीटा 1 काढायचा आहे. तर पहिल्यांदा μ1 आहे म्हटलं आपण μ1 ॲज युजल 0 घेणार, μ2 काढायचा. आता μ2 काढायला μ2चा फॉर्म्युला सांगितलं काय होता, μ2 डॅश मायनस μ1 डॅशचा स्क्वेअर. μ2ची व्हॅल्यू काय आहे 16, मग 16 मायनस μ1 काय आहे 1च आहे, मग 1चा स्क्वेअर, मग 16 मायनस 1 15 असतो. μ3चा फॉर्म्युला काय, μ3 डॅश मायनस 3 इंटू μ3 3 इंटू μ2 मल्टिप्लाय बाय μ1 प्लस 2 मल्टिप्लाय बाय μ1चा क्यूब. लक्षात ठेवायचं कसं, μ3 डॅश लिहिला मायनस 3 आहे म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 3च्या आधीचा 2 असतो म्हणून μ2 इंटू μ1, परत मग μ1ला एकट्यालाच मल्टिप्लाय करायचं आणि क्यूब आहे म्हणून 3 आलं, 3 आहे म्हणून तिथं क्यूब आलं. μ3 डॅशचं काय व्हॅल्यू आहे -40 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 16 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 2 मल्टिप्लाय बाय μ1ची व्हॅल्यू 1 आहे मग 1चा क्यूब. हे कॅल्क्युलेटरवर ॲज इट इज अख्खी व्हॅल्यू टाकायची, अख्खा आन्सर काढायचं, सेपरेट कॅल्क्युलेट नाही करायचं. डायरेक्ट ही एवढी व्हॅल्यू सगळी कॅल्क्युलेटरवरती टाकून द्यायची. मग मीन, आता मीनचा फॉर्म्युला असतो x इज इक्वल टू μ1 डॅश प्लस ए. μ1 डॅश किती आपला 1 आहे मग 1 प्लस ए किती आहे 2 आहे म्हणून 2, 1 + 2 3. नंतर स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय, √ऑफ μ2. मग μ2 आलाय किती आपला 15, मग √ऑफ 15 किती असतो, तर कॅल्क्युलेटरवरती रूटचं हे असतं कुठं इथं कॅल्क्युलेटरवरती काय करायचं, रूट काढायला इथं रूटची व्हॅल्यू असते. या रूटमध्ये आता आपलं 15 आहे म्हणून 15 टाकलं, इथे इक्वल टू केलं की SD असं इथं दाबायचं 3.872 व्हॅल्यू आली लिहिली. बीटा 1चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 3 असेल तर इथं 2चा म्हणजे स्क्वेअर करायचा, 2 असेल तर क्यूब करायचा, उलटा अपोजिट. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या, μ3 किती आला आहे आपला -86, मग -86चा स्क्वेअर आणि μ2 किती आला आहे 15, तर 15चा आणि μ2 किती 15, तर 15चा इथं क्यूब आहे, तर इथं माझ्याकडनं 3 लिहायचा राहिला आहे मग μ3. मग ह्याचा आन्सर 2.1914 हे बरोबर येतं आहे, मी ते कॅल्क्युलेट करताना क्यूब केला होता. तर ही झाले थेरीचे क्वेश्चन. आपल्या डेटाचे क्वेश्चन झालेत, म्हणजे ह्या सगळ्याचे थेरीचे झालेत. आता डेटाचा बघू, तिन्ही सेम आहेत पण एक डेटाचा घेऊन बघू. त्याच्यामध्ये पण बीटा 1 बीटा 2 आणि मीन काढायचा असतो, तर ह्याच्यामध्ये काढायचं. तर ह्यात कसं असतं, तर आपल्याला दिलेलं आहे क्लास आणि नंबर ऑफ स्टुडंट्स इथं दिलेले असते हो का. ह्याच्यामध्ये हा क्लास आहे आपला आणि नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेला आहे. तर हा उभा कॉलममध्ये लिहायचं, हे लिहिलं उभ्या कॉलममध्ये दोन्ही. मग आपल्याला पहिल्यांदा काढायचा आहे एच. हे लक्षात ठेवायचं की आता हा क्लास लिहिला, मग एच कसा काढायचा, क्लासमध्ये आपल्या 0 to 10 पहिली व्हॅल्यू आहे ओके. मग 10 म्हणजे कुठली पण असो, 0 to 5 दिलेली असो, 0 to 15 दिलेली, काही पण व्हॅल्यूची दिलेली असते. क्लासमध्ये जी आपली पहिली व्हॅल्यू असते ना, त्याचा शेवटचा नंबर घ्यायचा, तो एच असतो. मग ह्याची जी ॲडिशन असते त्याला एन म्हणतात. त्याला तर एक्स कसा काढतात, तर हे जे क्लास आहे त्या क्लासची मिडल व्हॅल्यू 0 to 10 मध्ये मिडल व्हॅल्यू 5 आहे, 10 ते 20 मध्ये 15 आहे, 20 ते 30 मध्ये 25 आहे, 30 ते 40 मध्ये 35 आहे, 40 ते 50 मध्ये 45 आहे, 50 to 60 मध्ये 55 आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला ए काढायचा असतो. तर ए कसा काढायचा, ह्या क्लासमधला जो मिडल नंबर आहे तो आपला ए असतो. मग मिडल नंबर कसा काढणार, तर ह्याच्यामध्ये मिडल नंबर कसा काढणार, तर ह्याच्यात 6 अंक आहेत, 6तनं मग मध्ये कुठला असतो, 6च्या मध्ये 3 असतो. तिसऱ्या नंबरला काय आहे 25 आहे, मग हा जातो खालनं पण तिसऱ्या नंबरचा बघायचा, दोन्हीचा पाहिला. मग दोन्हीमध्ये ग्रेटर नंबर कुठला आहे, तर 35 ग्रेटर आहे 25पेक्षा, 35 मोठा आहे ना, मग 35 झाला आपला ए. आता यू काढायचा. आता यूचा फॉर्म्युला एक्स मायनस ए डिवाइड करायचं एचनी. एच काय झाला आपला 10 इथं काढला आहे. मग आपला एची व्हॅल्यू काय आहे 35 आहे आणि एक्सच्या व्हॅल्यू ह्या आहेत. मग ह्या फॉर्म्युलामध्ये टाकायचं 5 मायनस 35 डिवाइड बाय 10 -3. परत 15 घ्यायचा, 15 मायनस 35 डिवाइड बाय 10 -2. परत 25 घ्यायचा, 25 मायनस 35 डिवाइड बाय 10 -1. परत
35 घ्यायचा, 35 मायनस 35 झिरोच असतो. मग परत 45 मायनस 35 डिवाइड बाय 10 1 असतो. 55 मायनस 35 डिवाइड बाय 10 2 असतो. आता एफ ऑफ यू काढायचा आहे. एफ ऑफ यू काढताना काय करायचं, एफला यू सोबत मल्टिप्लाय करायचं. मग हा एफचा कॉलम आहे, ह्या कॉलमला ह्या आपल्या यूच्या कॉलमसोबत मल्टिप्लाय करायचं आणि एफ ऑफ यू लिहायचा. आपण μ1 μ2 μ3 μ4 काढणार ना, म्हणून पहिल्यांदा एफ यू स्क्वेअर, एफ यू क्यूब, एफ यू 4 काढायचा. मग त्याच्यासाठी एफ यू काढायला काय करणार आपण, तर यूला -3 मल्टिप्लाय बाय 1 किती असतो, सॉरी हिटला -3, ओके. -3 मल्टिप्लाय बाय 1 -3, -2 मल्टिप्लाय बाय 6 -12, -1 मल्टिप्लाय बाय 10 -10, 0 मल्टिप्लाय बाय 15 0, 1 मल्टिप्लाय बाय 11 11, 2 मल्टिप्लाय बाय 7 14. हा झाला आपला एफ ऑफ यू. मग त्याचं पण समेशन काढायचं. समेशन काढणं म्हणजे काय, तर ह्या सगळ्याचं ॲडिशन करायचं, बॉक्समध्ये लिहायचं. आता एफ ऑफ यू स्क्वेअर काढायचं. एफ ऑफ यू स्क्वेअरला ह्या सगळ्याचं काय स्क्वेअर करत बसायचं नाही, एफ आणि परत एफने मल्टिप्लाय नाही करायचं. हा आपला एफ ऑफ यू आला आहे का नाही, ह्या एफ ऑफ यूला आपल्या आलेल्या यूसोबत मल्टिप्लाय करायचं. -3 मल्टिप्लाय बाय -3 किती असतो 9. हे सगळे व्हॅल्यू कॅल्क्युलेटरवर डायरेक्ट कॅल्क्युलेट करायचे, स्वतःचं डोकं नाही लावायचं. -12 मल्टिप्लाय बाय -2 24, -10 मल्टिप्लाय बाय -1 10, 0 मल्टिप्लाय बाय 0 0, 11 मल्टिप्लाय बाय 1 11, 14 मल्टिप्लाय बाय 2 28. या सगळ्याची पण ॲडिशन करायची आणि या सगळ्याची ॲडिशन बॉक्समध्ये लिहायची 82. मग परत काय केलं, आता एफ यूचा क्यूब काढला आहे. मग आता काय यूचा क्यूब काढून परत ह्याला एफ मल्टिप्लाय नाही करायचं. काय करायचं, सिम्पली आपला आलेला जो एफ यू स्क्वेअर आहे त्याला मल्टिप्लाय करायचं यू सोबत. मग काय 9 मल्टिप्लाय बाय -3 -27, 24 मल्टिप्लाय बाय -2 -48, 10 मल्टिप्लाय बाय -1 -10, 0 मल्टिप्लाय बाय 0 0, 11 मल्टिप्लाय बाय 1 11, 28 मल्टिप्लाय बाय 2 56. आणि आता परत ह्या सगळ्याचं पण ॲडिशन करून बॉक्समध्ये लिहायचं. एफ ऑफ यू रेस टू 4 काढायचा आहे. मग एफ ऑफ यू रेस टू 4ला काय करणार, तर एफ ऑफ यूचा जो क्यूब आहे त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्या यू सोबत. मग -27 मल्टिप्लाय बाय -3 81, -48 मल्टिप्लाय बाय -2 96, -10 मल्टिप्लाय बाय -1 10, मायनस कॅन्सल होतो, 0 0 राहतो, 11 मल्टिप्लाय बाय 11 11 येणार, 56 मल्टिप्लाय बाय 2 122, सॉरी 1 1 2. मग आता ह्या सगळ्याचं पण ॲडिशन करायचं आणि तिथं लिहायचं बॉक्स. तर आता हे सगळे ज्या व्हॅल्यू आल्या त्या फॉर्म्युल्यात टाकायच्या. तर μ1 डॅशचा फॉर्म्युला असतो एच समेशन ऑफ यू बाय एन. तर एचची व्हॅल्यू आपण काय काढली आहे 10, इथं 10 आहे. मग 10 मल्टिप्लाय बाय एफ ऑफ यू किती आला आहे आपला 0 डिवायडेड बाय एन किती आला आहे आपला 50. मग 50, मग इथं आन्सर येतो 0, कारण एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 डिवाइड बाय 0 आन्सर इज 0. μ2 डॅशचा फॉर्म्युला काय एच, आता सेम फॉर्म्युला खाली लिहिला आहे. एचचा स्क्वेअर केलं एफ ऑफ यू, आता एफ ऑफ यू होता तर आता एफ ऑफ यूचा स्क्वेअर केला, एन तसंच राहणार. मग त्याच्यामध्ये एच किती आहे 10, आता 10चा स्क्वेअर केला मल्टिप्लाय बाय एफ ऑफ यू स्क्वेअर किती आला 82, मल्टिप्लाय बाय 82 डिवाइड बाय 50 आन्सर आलं. μ3 काढायचं असेल तर आता स्क्वेअर केलं तर इथं क्यूब केला, मग 10चा क्यूब मल्टिप्लाय बाय एफ ऑफ यूचा क्यूब किती -18 आला. मग ह्याचं कॅल्क्युलेशन केलं डिवाइड बाय एन आन्सर आलं. एफ ऑफ काय ते μ4चा क्यूब, मग आता एचचा पण इथं 4 येणार, एच रेस टू 4. काय ते एफ ऑफ यू ऑफ 4 किती आला 310, मग 10 रेस टू 4 मल्टिप्लाय बाय 310 डिवाइड बाय 50 आन्सर हे येतं. β1चा फॉर्म्युला आधीचाच आहे μ3 डिवाइड बाय μ2, μ3चा स्क्वेअर करतात μ2चा क्यूब करतात, उलटं लिहायचं असतं. मग μ3 आला आहे किती आपला आत्ता -360, हा -360 आहे. -360चा स्क्वेअर डिवाइड बाय μ2 किती आला आहे 164, त्याचा क्यूब आहे. ह्याला कॅल्क्युलेट करायचं, डायरेक्ट कॅल्क्युलेटरवरती टाकायचं आणि व्हॅल्यूज काढायचं. आता कॅल्क्युलेटरवर कसं टाकायचं बघायचं असेल ना,
ते सांगते नंतर. β2 काढायचं आहे तर μ4 डिवाइड बाय μ2चा स्क्वेअर. μ4ची व्हॅल्यू काय आहे तर 62000 डिवाइड बाय μ2 काय आहे 164चा स्क्वेअर आहे. मग त्याचं आन्सर हे आलं. हे असं सेम क्वेश्चन नंबर बदलून पण येऊ शकतो. एच काढायचा पहिल्यांदा, नंतर मिड व्हॅल्यूज ह्या सगळ्याच्या ह्याच्यात तो एक्स असतो आपला. त्या मिड व्हॅल्यूजमध्ये जी पण मधली टर्म आहे त्या मधल्या ज्या 2 टर्म्स असतील त्यातला मोठा नंबर ए असतो. यूचा फॉर्म्युला x - a/h असतो. आणि एफ ऑफ यू स्क्वेअर क्यूब. आता 3 दिले असतील 3 काढायचं, 4 दिले तर चौथा पण काढायचा. मग μ1 μ2 μ3 फॉर्म्युले सेम आहेत, फक्त 2a म्हणून स्क्वेअर झाला, 3a म्हणून क्यूब झाला, 4a म्हणून 4 झाला. β1 β2चा फॉर्म्युला सेम आहे. मीन काढायचा असेल तर काय करणार, μ1 प्लस ए. तर ए किती आलता आपला 35. μ1 किती आहे 0 प्लस 35. आन्सर आला 35. तर मीन विचारला तर, पण नाहीत विचारत. आता झालं एवढंच आहे. आपल्या आतल्या क्वेश्चनमध्ये β1 आपण कसं काढला, μ3चा स्क्वेअर आणि μ2चा क्यूब. आता हे जर डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करायचं असेल हे जे साइन आहे हे दाबायचं. त्याच्यामध्ये आपल्याला आता μ3 किती आहे एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये, म्हणजे स्क्वेअर दिलेला असतो पण हे पण यूज करू शकतो. तर स्क्वेअर दिलाय म्हणून डायरेक्ट घ्यायचं. ब्रॅकेट, इथं ब्रॅकेटचं साइन आहे, ब्रॅकेटमध्ये -360 ब्रॅकेट क्लोज, खाली घ्यायला ही साइन, डिवाइड बाय क्यूब आहे. मग क्यूब आहे म्हटलं आता की तर क्यूब तर दिसत नाही कुठं, मग हा घ्यायचा x⁻⁻⁻. x⁻⁻⁻ काय आहे आपला, μ2ची व्हॅल्यू आहे 164 आणि इकडं साईडचं बटन दाबलं की वर जातं. मग स्क्वेअर केलं त्याचं, स्क्वेअर नाही सॉरी क्यूब करायचं ना आपल्याला, क्यूब केलं त्याचं आणि डायरेक्ट आन्सर काढायचं. आन्सर काढलं की असं येतं मोठं. मग SD दाबायचं 0.02938 डायरेक्ट आपला आन्सर येतं. मग किती पण नंबर पहिले 3-4 नंबरपर्यंत लिहायचं आन्सर. हे झालं. बाकी प्लस मायनसचं तर येतं, पण डिवाइड करताना नेहमी ह्याच्यातच डिवाइड करायचं. इथं स्क्वेअर आणि क्यूब असेल तर इथं 3 टाकायचं, असे दिलेलं असतं.